तर आजचा टॉपिक आपला मराठीचा तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. बरोबर. तर बघा क्रियाविशेषण अव्यय का असणार आहे, इथं अगोदर व्याख्या समजून घ्या. आपण अगोदरच विशेषण आणि क्रियाविशेषणाबद्दल थोडीशी पळत नंतर धावत बघतो बघा, तशी व्याख्या बघितलेली आपण. कसं विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणार आणि क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार. तर त्याची व्याख्या बघा काय आता. क्रियापदाने सांगितलेली क्रिया केव्हा, कोठे, कशी व कितीदा, ही व्याख्या बघा. क्रियापदाने सांगितलेली क्रिया केव्हा, कुठे, कशी आणि कितीदा घडते याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या कोणत्या शब्दाला, आपण जे आतापर्यंत बघितले सगळे विकारी शब्द बघत होतो आपण. विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये लिंग वचनानुसार काय होणार आहे, बदल होणार आहे. बरोबर. विभक्तीनुसार बदल होणार आहे. आता बघणार आपण अविकारी शब्द. काय म्हणते, क्रियापदाने सांगितलेली क्रिया केव्हा, कुठे, कशी व कितीदा घडते याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्द म्हणजे काय असतं, क्रियाविशेषण अव्यय. समजलं. ओके. विशेषण व क्रियाविशेषण बघा. पूर्वी शिक्षक टोप्या घालत, तुम्हाला काय म्हटलं बघा, केव्हा, कुठे, कशी आणि कितीदा घडते. बघा कधी, पूर्वी. समजलंय. क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे. तेथे कर माझे जुळती, कुठे आलं काही ते. बरोबर. रस्त्याने जाताना सावकाश व जपून चालावे. ओके. मी त्याला अनेकदा सांगितले. कुठे, केव्हा. बरोबर. अशा पद्धतीनं विशेषण आणि विशेषण क्रियाविशेषणातील फरक असणाऱ्या विशेषणाची व्याख्या काय आहे, नामाबद्दल विशेष माहिती किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणार. आणि क्रियाविशेषण काय आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणार आहे. नाव आहे बघा, ह्याचा फरक इथं लक्षात ठेवा. नामाबद्दल अधिक माहिती सांगणार आहे. जसं की कोणते विशेषण सांगू शकतो, सुंदर. बरोबर. जसं की आकार, समजा एखादा आकार आहे. जसं की अजून ती खूप सुंदर आहे, तो खूप सुंदर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणाबद्दल माहिती सांगणे, त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणे. माहिती काय असणार आहे, विशेष. पण कोणाबद्दल, नामाबद्दल. समजले का. आणि क्रियाविशेषण काय असतं, क्रियापदाबद्दल अधिक माहिती. हे व्याख्या जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला कळून जातं. फक्त एवढंच लक्षात ठेवा, विशेषण हे विकारी आहे. विशेषण हे काय, विकारी आहे. क्रियाविशेषण काय आहे, अविकारी आहे. म्हणजे त्याला लिंग अविकारी आहे, म्हणजे लिंग वचन किंवा विभक्तीचे प्रत्यय लागल्यानंतर त्यामध्ये बदल होणार नाही, ते तसंच राहणार आहे. पण इथं मात्र बदल होणार आहे. बघा आता क्रियाविशेषणाची व्याख्या काय. क्रियाविशेषण म्हणजे क्रियेचा विशेष दाखवणारा शब्द. पण कोणाच्या मते आहे, कुलकर्णी सरांच्या मते आहे. लिंग व वचन या विकारास पात्र असणाऱ्या विशेषणास क्रियाविशेषण म्हणतात. कुणाच्या मते आहे, सबनीस. क्रियाविशेषण म्हणजे क्रियेचे विशेषण, क्रियेच्या विशेषणाने क्रियेचा काय करतो, गुणधर्म कळतो अथवा सांगितले जाते. केळकर सरांच्या मते क्रियाविशेषण म्हणजे ज्या शब्दाने क्रियेच्या गुणाच्या अथवा कशाचा बोध होतो, प्रकाराचा बोध होतो. कुणाच्या मते आहे ते, दादोबा पांडुरंग. पांडुरंग तरखडकरांबद्दल बोललो होतो आपण. दादोबा पांडुरंग तरखडकरांची कोणती संघटना आहे, परमहंस सभा 1849 ची आणि मानव धर्म सभा 1844 ची. दुर्गाराम मंचाराम सोबत गुजरात मधल्या सुरत येथे 1852 ला दादोबा पांडुरंग तरखडकरांना भिल्लांचा बिमोड करण्यासाठी डेप्युटी कलेक्टर नेमलं गेलं. कुठं, अहमदनगर मध्ये. त्यांचेच बंधू आहेत ज्यांनी 31 मार्च 1867 साली मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केली होती. कोणती समाज, प्रार्थना समाज. आणि त्यांचे बंधू ही आहेत, दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, ठीक आहे. ज्या अव्ययांनी करायचे कोणत्याही प्रकारचे विशिष्ट दाखवले जाते, म्हणजे जी क्रिया संबंधीची बघितलं बघा. कोठे वगैरे आपण बघितलं, कोठे, किती, कसे वगैरे. स्थळ, रीती, संख्या इत्यादी धर्म दाखवितात, त्यास काय म्हणायचं, क्रियाविशेषण. जे प्रतिपादित क्रिया केव्हा, कुठे, कशी व का घडली अशी क्रियाविषयी माहिती सांगून क्रियेशी अप्रत्यक्ष संबंध ठेवते, त्या प्रतिपादिकास क्रियाविशेषण प्रतिबंधक असे म्हणतात. कोणाच्या मते आहे, पण हे मपा सबनीस सरांच्या मते. आता आपण प्रत्येक याचे वैशिष्ट्य बघत आहे. तसं आता क्रियाविशेषणाचे वैशिष्ट्य काय, तर क्रियाविशेषणे काय हे वाक्य लक्षात ठेवा, स्टेटमेंट पडतं. जर ग्रुप बी चा अभ्यास करत असाल, कुठला ग्रुप बी चा अभ्यास करत असाल तर तुम्हाला पडणार आहे स्टेटमेंट ABCD टाइप वाले. बरोबर. ग्रुप सी चा ग्रुप म्हणजे सरळ सी चा अभ्यास करताल तुम्हाला फक्त विचारलं खाली कोणतं विकारी आहे. पण ग्रुप बी चा अभ्यास करत असाल किंवा ग्रुप सी चा म्हणताय क्लर्क, टॅक्स असिस्टंटचा वगैरे, तर तिथं मात्र मेन्सला तुम्हाला मराठी आहे, 50 मार्काचं मराठी आहे. त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला काय नाही, असं स्टेटमेंट वाईज प्रश्न असतात.
बी, सी आणि डी. ह्याच्यामध्ये तुम्हाला असे स्टेटमेंट वाईज प्रश्न असणार. जसे बघा, क्रियाविशेषणी शब्दजाती कशी आहे? अविकारी आहे, पण काही वेळा तिला विकार होतो. आपलं एक साधं वाक्य क्लास मधलं, अपवाद असतो प्रत्येक गोष्टीला. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? अपवाद म्हणजे काय? नियमामध्ये बसत नाही. क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल, क्रियाविशेषण कोणाबद्दल माहिती सांगते? विशेष. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक किंवा विकारी शब्द. बरोबर, ते म्हणजे काय? क्रियापद. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार आहे. कोणाबद्दल? क्रियापदाबद्दल. ओके. क्रियाविशेषणे असल्याने ते क्रियेसंबंधी कोणत्या तरी प्रकारची माहिती. बघा, क्रियाविशेषणे इथं म्हणजे साहजिक आहे, त्याचा अर्थच हा आहे की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणे. क्रियाविशेषणे आले म्हणजे साहजिक आहे, क्रियापदाबद्दल माहिती सांगणारच आहेत ते. समजले काही गोष्ट? ओके. क्रियाविशेषणे असल्याने ते क्रियेसंबंधी कोणत्या तरी प्रकारची माहिती सांगतातच. क्रियेसंबंधी जे स्थळ, काळ, रीती, संख्या इत्यादी धर्म क्रियाविशेषणामुळे दाखविले जातात. सिद्ध क्रियाविशेष, सिद्धचा अर्थ काय होतंय? काल बघितलं आपण. सिद्ध म्हणजे काय? मूळचे शब्द. आणि त्या सिद्ध शब्दाला प्रत्यय लागल्यानंतर त्या काय होतंय? साधित शब्द. आपण बघितलं काल, व्याख्या सांगितलं होतं. ओके. सिद्ध क्रियाविशेषणे थोडे असून साधित क्रियाविशेषणे काय आहेत? अधिक आहेत. नामे, विशेषणे, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येतात. शब्दयोगी आपण बघा, एकदा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं. प्रत्यय आणि शब्दयोगी अव्ययामध्ये काय असतं? प्रत्ययाला स्वतःचा अर्थ नसतो. ते जेव्हा नामाला, सर्वनामाला किंवा विशेषणाला लागलं त्याच्यानंतरच प्रत्ययाला अर्थ प्राप्त होतो. पण शब्दयोगी अव्यय सुद्धा शब्दाला लागून येतात. पण कधी कधी असं पण असतात शब्दयोगी अव्यय ज्यांना स्वतःचा अर्थ असतो. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? आपण बघणारच आहे शब्दयोगी अव्यय. नामे, विशेषणे, शब्दयोगी अव्यय यांना काही प्रत्यय नवीत विभक्त्यंत रूपे ही क्रियाविशेषणासारखी वापरले जातात. वाक्य पृथक्करणामध्ये, पृथक्करण म्हणजे काय? वेगवेगळे करणे, विभाजन करणे. वाक्य पृथक्करणामध्ये क्रियाविशेषण ही विधेय विस्ताराचे कार्य करतात. मिश्र वाक्य जोडण्यासाठी क्रियाविशेषणाचा उपयोग होतो. आपल्या ग्रुपवरती जा, राज्यसेवेचा मी पेपर, राज्यसेवा एमपीएससीचा मेन्सचा पेपर विश्लेषण केले का ग्रुपवरती? हो का नाही? त्या ग्रुपवरती जे विश्लेषण टाकलेलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला मिश्राची व्याख्या शिकवलं नाही तुम्हाला अजून. ते शिकवायचं अजून. केवळ वाक्य काय, संयुक्त वाक्य काय, मिश्र वाक्य काय, पण मी त्या एक्सप्लेनेशन मध्ये पूर्ण लिहिलेलं आहे. मिश्र वाक्य ओळखायचं कसं? मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असणार आहे आणि त्याच्यावर आधारित एक गौण वाक्य असणार आहे. अजून बी जर सोप्पा सांगायचं, ओळखायचं कसं? जे, ते, जर, तर, ज्यांचा, त्यांचा, ज्यांनी, त्यांनी अशा प्रकारचे शब्द लागले समजायचं ते मिश्र वाक्य आहे. समजलं का तुम्हाला गोष्ट? संयुक्त वाक्य म्हणजे काय? आणि व दोन वाक्यांना जोडणार आहे, किंवा असेही समजा संयुक्त वाक्याचं दोन प्रधान वाक्यांना जोडणार आहे. आणि केवळ वाक्य काय? एक नॉर्मल अर्थ असतो. ती मुलगी क्लासला गेली, नॉर्मल आज झालं. समजलं का तुम्हाला? ते केवळ वाक्य असतं. आपण बोलणार आहे इथं बघा, मिश्र वाक्य जोडण्यासाठी कशाचा वापर करतात? क्रियाविशेषणाचा वापर करतात. क्रियाविशेषणे, क्रियाविशेषण अव्यय हे सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारच्या क्रियापदासोबत येतात. सकर्मक आणि अकर्मक. सकर्मक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कर्म, ज्या वाक्यामध्ये काय असतं? कर्म असतंच. अकर्मक म्हणजे काय? कर्म नसते. बरोबर. इथं कसं आहे मग? क्रियाविशेषण अव्यय सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारच्या क्रियापदासोबत येतात किंवा येते. राम पाणी गटगट पितो. कसे? आलं का क्रियाविशेषण? ओके. राम पटापटा खातो. तुम्हाला माहित आहे केव्हा, कुठे, कसे, किती अशा पद्धतीने क्रियाविशेषण असतात. इथे बघा, राम पटापटा खातो. अकर्मक क्रियापदाला केव्हा केव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. कोणत्या पण? अकर्मक. अकर्मक क्रियापदाला केव्हा केव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी विधानपूरक. बघा, ह्याचा अगोदर लक्षात ठेवा. पूरक म्हणजे काय माहिती आहे का? त्याला जे मुख्य भाग आहे त्याला जोडणे, त्याच्याशी संबंधित एखादी गोष्ट. आपण बघा क्लासमध्ये आपण एकाने, आपण 7वी वाटीला असेल, 7वी वाटीला आपण पेपर द्यायचो. पेपरमध्ये एकाने आन्सर शीट दिलं जायचं आपल्याला. आन्सर शीट पूर्ण लिहिलो त्यानंतर आपण सप्लिमेंटरी घ्यायचो. त्याला म्हणतात पुरवणी. पुरवणी म्हणजे बघा, मेन आन्सर शीट आहे त्याला जोडून येणारी. समजले? पूरक अर्थ असते की एखादी मेन गोष्ट आहे त्याला परत जोडणारी पूरक असते. बरोबर. विधान पूरकाची आवश्यकता असते तेव्हा क्रियाविशेषणे विधान पूरकाचे कार्य करतात.
शेजारच्या काकूचा मुलगा जोरात पळतो. अकर्मक क्रियापद आहे. शेजारच्या काकूचा मुलगा जोरात पळतो. कशाची आवश्यकता आहे त्याला? विधान पूरकाची. क्रिया विशेषणाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला सुद्धा काय म्हणतात? क्रिया विशेषण. क्रिया विशेषणाबद्दल, इथं क्रियापदाबद्दल बोललो नाही, कशाबद्दल म्हटलंय? क्रिया विशेषणाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला सुद्धा काय म्हणतात? क्रिया विशेषण अव्यय. बघा, एक असतं अव्यय, एक असतं सव्यय. बदल होणारे, बदल न होणारे. बदल न होणारे, बदल होणारे. सव्यय, अव्यय. ओके. संध्या क्वचित जोरात बोलते. कशी? जोरात बोलते. क्वचित जोरात बोलते. दया सदा सर्वदा, सदा सर्वदा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. बरोबर. सदा सर्वदा म्हणजे काळानुसार आहे की नेहमीच, नेहमीच. बरोबर. यंदा काय? दया सदा सर्वदा गातो. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी वाक्यात एकापेक्षा जास्त क्रिया विशेषण अव्यय येऊ शकतात. कुणाबद्दल माहिती देण्यासाठी? क्रियापदाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी वाक्यात एकापेक्षा जास्त क्रिया विशेषण अव्यय येऊ शकतात. जसं की बघा, शेजारचा काळूराम कुत्रा. कुत्र्याचं नाव काय? काळूराम. काल वेळ दाखवत आहे. ओके. काल बागेच्या हौदात कसा पडला? धपकन पडला. कसा पडला? कसा पडला? असा धपकन पडला. बघा, ते म्हणजे आपल्याला नैसर्गिकरित्या सुद्धा आपल्याला सपोर्ट करत आहे. शेजारच्या काळूराम कुत्रा काल कधी कधी असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण म्हटलो होतो कधी, केव्हा, कुठे, कसे. बरोबर. क्रिया विशेष नाही तर कधी, काल बागेच्या हौदात कसा धपकन पडला. इथं वरच वाक्य होतं. क्रियापदावर विशेष माहिती नसेल वाक्यात एकापेक्षा जास्त क्रिया विशेषण अव्यय येऊ शकतात. आल्यात काही तर काल, नंतर धपकन. ओके. क्रिया विशेषणे विकारी व अविकारी अशा दोन्ही प्रकारचे शब्द जाते आहेत. म्हणून क्रिया विशेषण विकारी व क्रिया विशेषण अव्यय असे भेद मानणे योग्य ठरते. म्हणजे काय म्हणतात का? क्रिया विशेषण विकारी पण राहू शकतं. एक गोष्ट विकारी म्हणजे तुम्हाला कळालं कसं? कसं? लिंग, वचन, विभक्ती, विभक्ती किंवा अजून ह्याचे प्रत्यय लागून, बरोबर, ज्याच्यामध्ये बदल होतो ते काय असेल? विकारी. आणि क्रिया विशेषण कशाचं काम करतं? अविकारीचं सुद्धा काम करतं. म्हणजेच ह्याचा फरक ह्याच्यावरती पडत नाही. समज आलं काय गोष्ट? ओके. पुढे बघा. आता क्रिया विशेषण विकारी आणि अविकारी आपण पुढे बघणार आहे. इथं दिलेलं आहे बघा. क्रिया विशेषण व क्रिया विशेषण अव्यय कुणाकुणातला फरक बघत अगोदर लक्षात ठेवा. कशातला फरक बघत आहे आपण? एक क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अव्यय यातील फरक होत आहे. क्रिया विशेषण का असतात? हे वाक्य लक्षात ठेवा. बघा, स्टेटमेंट आहे, IMP करायला. क्रिया विशेषण का असतात? विकारी असतात. लिंग वचनाचे बघा, इथं बघा विकार होते. लिंग वचनाचे काय होतं? विकार होते. क्रियापदाबद्दल काय सांगतात? अधिक माहिती सांगतात. म्हणजे काय? पण क्रिया विशेषण. क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय? अविकारी असतात. समजले? लिंग वचनाचे विकार होत नाही म्हणजे लिंग वचनानुसार ते बदलत नाही. तर क्रियापदाबद्दल कशाबद्दल माहिती सांगतात? हे क्रियापदाबद्दलच. पण हे क्रिया विशेषण अव्यय येतं. पण कसे येतं? अविकारी येतं. कशाचा फरक पडत नाही त्यांच्यावरती? लिंग वचनाचा. क्रिया विशेषण म्हणजे काय? विकारी असतात. कशाचा फरक पडतो? लिंग वचनाचा. समजलं का? म्हणजे विकार आहे. क्रियापदाबद्दल दोघंही माहिती कशाबद्दल सांगत येतं? क्रियापदाबद्दल. क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण बघा. मोहन चांगला गातो. मोहन कसा गातो? चांगला गातो. समज झाले का? मोहिनी चांगली गाते. बघा, शब्द अगोदर मोहन आहे म्हणजे पुरुष आहे. मोहनच्या पुढे गातो झालं का गाते झालं? गातो झालं. पुरुषानुसार बदलत आहे ते. बरोबर. मोहन चांगला गातोय. मोहिनी चांगली गाते. मुलगी आली, स्त्रीलिंगी आली, क्रियापद बदललं. बरोबर का? मुले म्हणजे आता इथं नपुंसकलिंगी आहे म्हणजे नेमकं माहित नाही स्त्री आहेत का मुली आहेत का, मुली आहेत का मुले आहेत, काहीच कळत नाही तिथं. पण मुले आहेत. मुलेमध्ये मुली आणि मुलांचा दोघांचा समावेश असतो. मुले चांगले गातात. बदलत आहे का? प्रत्येक लिंगानुसार बदलत आहे का नाही? मग क्रिया विशेषण आहे. समज झाले? आता क्रिया विशेषण म्हणजे बदलणार नाही. मोहन सुरेख गातो. मोहन आहे सुरेख गातो. सुरेख कसा आहे? बरोबर का? इथं बघा तुम्ही, चांगला, चांगली, चांगली. बरोबर. इथं सुरेख, सुरेख म्हणजे चांगल्या पद्धतीचं. बरोबर. चांगल्या पद्धतीचं समजा. बघा, चांगला बदललं, चांगली झालं. इथं चांगले झालं. इथं बघा सुरेख गातो मोहन. इथं मोहिनी, मुले. काही फरक पडत आहे का तुम्हाला?
म्हणजे बदल होणार आहे का? काही बदल होणार नाही आहे, म्हणजेच काय? अव्ययी आहे. अव्ययी आहे म्हणजे बदल होत नाही. आता क्रिया विशेषणाचे लक्षण काय? तर लीला गोविलकर मॅडमच्या मते येते रूपदृष्टीने अर्थदृष्टीने आपण पुढे बघणार आहे. मपा सबनीस सरांनी कसं केलंय? क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अव्यय हे प्रश्न तुम्हाला कुठे पडतो माहिती आहे? हे प्रश्न पडतात तुम्हाला राज्यसेवेच्या मेन्सला, नसेल तर ग्रुप बी च्या मेन्सला. समज झाले का तुम्हाला? म्हणजे अशा पद्धतीचं वर्गीकरण कोण कोण केले? मपा सबनीस सरांनी कसं केलंय? क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अव्यय. मग मोरोकेशव दामले सरांनी कसं केलंय? स्वरूप मूलकानुसार सिद्ध, साधित आणि स्थानिक, आणि अर्थ मूलकानुसार जसं की कधी, कुठे, केव्हा, कशी. समज आले? कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक, आणि एक अक्षरी म्हटलं तर प्रश्नार्थक आणि निषेधार्थी. जर बघा अर्थावरून आपण जे म्हटलं होतं, आता पुढे बघणार आहे अर्थावरून पडणारे प्रकार कशाचे? पण क्रिया विशेषणाचे. कशाचे? क्रिया विशेषणाचे. कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. काल जी क्रिया विशेषण आहे, क्रिया काय म्हटलंय? केव्हा. काल आहे, नाही तर बघा इथं बघा काल आहे. जी क्रिया विशेषण केव्हा घडली म्हणजे क्रियेचा काळ व वेळ दाखवणाऱ्या क्रिया विशेषणाला काय म्हणायचं? कालवाचक. पण इथं लक्षात ठेवायचं कोणती गोष्ट? केव्हा घडली, त्याला काय म्हणायचं? कालवाचक. क्रियापदाबद्दल क्रिया केव्हा घडते हा प्रश्न विचारला असता कालवाचक क्रिया विशेषण होतं. कोणता प्रश्न विचारायला लागेल? क्रिया केव्हा घडते, कधी, केव्हा घडले आहे असा प्रश्न जिथं निर्माण होणार आहे ते कोणतं क्रिया विशेषण असणार आहे? कालवाचक. जसं बघा काल पाहिले मी स्वप्न नवी. काल पाहिले केव्हा? काल. समज झाले का? प्रश्न तयार होत आहे का? सदा सर्वदा योग तुझा घडावा केव्हा? सदा सर्वदा. समज नेहमी, नेहमी. बरोबर. नामदेव पांडुरंगाकडे पुन्हा पुन्हा पाहत होते. काय म्हणताय? नामदेव पांडुरंगाकडे पुन्हा पुन्हा पाहत होते. पुन्हा पुन्हाचा अर्थ कसा होणार आहे इथं? केव्हा, कधी कधी, म्हणजे म्हणतो ना आपण कधी कधी, पुन्हा पुन्हा. समजलं का तुम्हाला? आपण कधी बघा, कधी आणि केव्हा एकदा वापरू शकतो आपण. समजलं का? कधी कधी वापरा, कधीचा बघा आपण जर विचारलो कधी, दुसऱ्या पद्धतीने विचारता केव्हा, गुन्हेचा अर्थ एकच होत आहे का नाही? तसं कधी कधी. मी उद्या सहलीला जाईन, कधी, केव्हा, गुन्हेचा अर्थ एकच होत आहे का? ओके. मी दररोज व्यायाम करतो, कधी, दररोज. प्रश्न तयार होत आहे का नाही? केव्हा किंवा कधी प्रश्न तयार होत आहे का नाही? तर ते काय असणार आहे? ते कालवाचक क्रिया विशेषण असणार आहे. नित्य खरे बोलावे. नित्य म्हणजे काय? नेहमीचे. नंतर गोष्टी बराबर घडत गेल्या केव्हा? नंतर. तो दिवसा झोपतो केव्हा? दिवसा. समजले का? पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना मारत केव्हा? मारत. आता मारले की मग ते मारतात, बरोबर. त्यासाठी आता नाही मारत. तो सतत वाईट वागतो, सततच. केव्हा? कधी? सततच. नेहमीच त्याचं वागणं वाईटच असतं. हे काल विशेषण, कालवाचक क्रिया विशेषण प्रकार येतात. बघा इथं कालदर्शक किंवा क्षणदर्शक कसा असणार आहे? त्याचे प्रकार बघत आहे बरं आपण. फक्त मी इथं लिहित नाही आहे, ह्याचं लिहिण्याचं नाही, इथं दिलेलं आहे ते ऑलरेडी. समजले का? कालदर्शक, क्षणदर्शक क्रियेचा काळ दाखवणाऱ्या कालवाचक शब्दांना, बघा इथं शब्द बघा, कोणता शब्दांना? कालवाचक शब्दांना कालदर्शक किंवा क्षणदर्शक असे म्हणतात. क्रियेचा काय दाखवणाऱ्या? क्रियेचा काळ दाखविणाऱ्या कालवाचक शब्दांना कालदर्शक किंवा क्षणदर्शक असे म्हणतात. काळ दाखवत आहे. मी आज गावी जाणार, कधी? आज. काळ दाखवत आहे का? विचारत आहे का? राम उद्या शाळेत जाईल, कधी? उद्या. केव्हा? उद्या. समज आले का? 13वा परीक्षा आहे. केव्हा परीक्षा आहे? 13वा परीक्षा आहे. 13वा म्हणजे काय? परवा. का तत्काळ, कधी? तत्काळ म्हणजे लगेच, जास्त. आता कळालं त्यांना? हा. आज, काल, उद्या, परवा, 13वा. आता, आधी, पूर्वी, मग, मागे, नंतर, पुढे, सांप्रत, सध्या, हल्ली, जेव्हा, केव्हा, लगेच, तत्काळ, इतक्यात, गुलदस्ता, गुदस्ता झाले ते, येरवाळी, एवढ्यात, तेवढ्यात, लवकर, अवकाळी, अलीकडे, दिवसा ढवळ्या, चटकन, तडका, फडकी, अंती, कदा, नुकता, अखेरी, औचित, एकाएकी. हे सर्वच्या सर्व शब्द लागल्यानंतर त्याला काय म्हणायचं? क्रिया, कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. आवृत्तीवाचक म्हणजे काय? आवृत्ती, अगोदर आवृत्ती लक्षात ठेवा. पुस्तकांच्या आवृत्ती असतात सातत्यानं गोष्टी घडणाऱ्या.
नेहमीच घडणार आहे, वेळेनंतर, एका वेळेनंतर. आवृत्ती वाचक म्हणजे काय म्हणतात का, एका वेळेनं, एका विशिष्ट वेळेनं त्याच्यामध्ये म्हणजे बदल होत जाणार आहे किंवा ते घडणारच आहे, त्याला म्हणतात आवृत्ती. आवृत्तीवाचक पुनरावृत्ती दर्शक किंवा पौन्य पुण्यवाचक. घटनेची पुनरावृत्ती, बरोबर, म्हणजे सतत होणार आहे. घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या कालवाचक शब्दांना काय म्हणायचं, आवृत्ती दर्शक किंवा पुनरावृत्ती दर्शक किंवा पौन्य पुण्यवाचक. फक्त तुम्ही एक शब्द लक्षात ठेवा, हे वाला, हा वाला कोणता, आवृत्ती दर्शक. ओके, तो दररोज आहे ना, आज आहे, उद्या आहे, परवा आहे, त्याच्या पुढे आहे, नंतर आहे, असं सगळीकडे. पण कधी, दररोज आवृत्ती होत आहे, सातत्यानं गोष्ट घडत आहे, बरोबर. तो दररोज व्यायाम करतो. ती फिरून फिरून आजारी पडते, म्हणजे ती सातत्यानं फिरत आहे. राम वारंवार नापास होतो, कारण की अभ्यास, हा. आरोपी पुन्हा पुन्हा सातत्यानं घडत आहे का नाही, पुन्हा पुन्हा म्हणजे काय, सातत्यानं गोष्ट घडत आहे ना, परत परत गोष्ट घडत आहे ना तिथं, सातत्य. आरोपी पुन्हा पुन्हा खोटे बोलतो. ही यात्रा सालोसाल, म्हणजे अगोदर पासून चालत आलेली आहे, आता बी चालत आहे, सालोसाल चालत आली आहे. वारंवार, पुन्हा पुन्हा, फिरून, दररोज, दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला, दरमहा, दर साल, सालोसाल, प्रतिक्षणी, प्रतिदिन, क्षणोक्षणी, फिरून फिरून, कैक वेळ, हे सगळे कोणते शब्द इथे, आवृत्ती वाचक. आणि इतकं डोकं लक्षात ठेवायची गरज नाहीये. काय लक्षात ठेवायचं आहे, आवृत्ती वाचक म्हणजे काय, आवृत्ती वाचक म्हणजे जी गोष्ट परत परत घडणार आहे. समजलं का, आज घडेल, उद्या घडेल, किंवा अगोदर घडत आलेली आहे, पुढे बी घडत आहे, सातत्यानं अगोदर घडत होती, बरोबर. तर ते काय असणार आहे, आवृत्ती वाचक. बाकीचं तेवढं लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. पुढे बघा, सातत्य दर्शक म्हणजे कसं, सातत्य किंवा खंडत्व म्हणजे काय म्हणतात का, ज्याच्यामध्ये खंड पडतात. अखंडत्व म्हणजे खंड न पडणारे, विभाजन न होणारे, भाग न पडणारे. आपण अभंग म्हणजे भंग न पावणार, अभंग, बरोबर. सातत्य किंवा अखंडत्व दर्शविणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं, सातत्य दर्शक किंवा अवधिवाचक, कालवाचक, क्रियाविशेषण काय म्हणायचं, क्रियाविशेषण. पण कोणाला, सातत्यानं घडणाऱ्या, सदा सर्वदा योग, बरोबर, सदा सर्वदा आहे, सातत्यानं, आलं का, सातत्यानं, ती सतत आजारी पडते. जया आजकाल अभ्यास करत नाही, सातत्य आहे, ती फक्त आज अभ्यास करत नाही आहे, काल पण करत नव्हती, आज पण करत नाही आहे, ती उद्या पण करणार नाही आहे, सातत्य आहे त्याच्यामध्ये. जया आजकाल अभ्यास करत नाही. बाबा नित्य नेमाने पूजा करतात, बाबा दररोज न चुकता, दररोज नित्य नेमाने काय करतात, पूजा करतात. समजले का. मुले रात्रभर अभ्यास करतात, रात्रभर, सातत्य आहे. ओके, सदा सर्वदा, नित्य नेहमी, सतत, अद्यापी, आजकाल, निशिदिनी, रात्रभर, दिवसभर, वर्षभर, सातत्याने, फार वेळ म्हणजे सातत्य चालू असतं, फार वेळ, हमेशा, सदोदित, इतक्या वेळ, अद्याप, अजून तरी, आणि एवढा वेळ. हे कसले काय ते सातत्य दर्शक आहेत. ओके, सातत्य दर्शकाला अजून काय म्हणायचं, अवधी वाचक, पब्लिक मध्ये आहे ते. ओके, स्थळवाचक, क्रियाविशेष हे प्रकार आहे बरं. आपण हे क्रियाविशेषण अव्ययाचे काय बघत आपण, प्रकार बघत आहे. ह्याच्या अगोदर आपण कालवाचक बघितलं होतं, आता काय बघत आहे, स्थळवाचक. स्थळ म्हणजे तुम्हाला माहित आहे, स्थळ म्हणजे काय, दिशा प्रोजेक्टचं स्थळ इथे आहे. इथे आहे म्हणजे कुठे आहे, पोलीस मुख्यालयामध्ये आहे. समजलं का, स्थळ आलं नाही का. ओके, जी क्रियाविशेषणे क्रिया घडण्याचे काय दाखवतात, ठिकाण दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना काय म्हणायचं, स्थळवाचक क्रियाविशेषण. क्रियापदाला क्रिया कोठे घडते, प्रश्न काय विचारायचे आहे, क्रिया कोठे घडते, कोठे बघा, कोठे झालंय असं जर विचारलं आपण, त्याच्यामुळे उत्तर कसं येणार आहे, कोठे झालं जर म्हटलं 12 वाजता असं उत्तर येणार आहे का, तर त्याला मराठी व्याकरण येत नाही आहे. कोठे झालं म्हटलं तर त्याला सांगायचं कुठतरी बाहेर राजीव गांधी चौकामध्ये झालंय, बरोबर, खात रोडला झालंय, किंवा जिल्हा परिषद चौकात झालंय, बरोबर. कोठे झालं म्हणतो एखादं ठिकाण सांगायचं त्याला. क्रियापदाला क्रिया कोठे घडते हा प्रश्न विचारला की काय येतं, स्थळवाचक क्रिया विशेषण. त्या तिथे पलीकडे तिकडे माझ्या प्रियेचे झोपडे आहे, बरोबर. कुठे, त्या तिथे पलीकडे. समजलं का, एखादं ठिकाण दाखवत आहे ना, त्या तिथे पलीकडे.
कुणाचं स्वप्न आहे? क्रियेचं. जेथे जातो तेथे तू येसी माझं सवे, म्हणजे मी कुठेही गेलो तर तू माझ्या सोबतच राहतेस, माझा काही पिछा सोड बाई. ती वाट दूर जाते, ठिकाण दाखवत आहे. ही जे दिसत आहे ही काय करते? वाट दूर जाते, ठिकाण दाखवत आहे का? मागे नदी आहे, परत नदी बघा, तिकडे नदी आहे, स्थळ दाखवत आहे मी, बरोबर, स्थळ झालं. पुढे डोंगर आहे, बघा पुढे डोंगर, ठिकाण दाखवत आहे का मी? पुढे डोंगर आहे, बरोबर. त्याने समोर पाहिले, परत ठिकाण दाखवत आहे, त्याने तिकडे समोर पाहिलंय. पुढून एक मोर निघून आला, ठिकाणाहून त्या पलीकडून हसण्याचा आवाज आला. कोणत्या तरी ठिकाणाहून तिकडे बसलेलं इथं त्यांच्या ठिकाणाहून काय आला? आवाज आला हसण्याचा पलीकडून. जिकडे तिकडे पाणीच पाणी, मी आत बसलो, म्हणजे ठिकाण झालं. ओके, त्याचे प्रकार बघायचे आपल्याला, इथं बघायचे ते स्थिती दर्शक किंवा स्थान दर्शक किंवा स्थल दर्शक. स्थिती दर्शक असेल एक, स्थान दर्शक असेल किंवा स्थल दर्शक असेल. जी क्रिया विशेषणे क्रियेचे स्थळ दर्शवितात त्यांना काय म्हणायचं? कोण? जी क्रिया विशेषणे क्रियेचे, क्रिया कुठे घडलेली आहे, क्रियेचे स्थळ दर्शवितात त्यांना काय म्हणायचं? स्थिती दर्शक किंवा स्थान म्हणजे परत ठिकाण किंवा स्थल दर्शक क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात. इथे देव आहेत, ठिकाण दाखवता ना क्रियेचं स्थळ, इथे देव आहे, बरोबर, इथे देव आहे, स्थळ दाखवत आहे. ओके, तिकडे वाघ आहे, कुठे वाघ आहे? तिकडे वाघ आहे, स्थळ दाखवलेलं आहे. ओके, तिकडे वाघ आहे. ओके, जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर, जिथे काय दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर माझे जुळती. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, बरोबर, नदीच्या कुठे परत दाखवत आहे ठिकाण, स्थळ दाखवत आहे. कुणाच्या पल्ल्याड? नदी आहे, नदीच्या पलीकडे तिकडे आईचा डोंगर आहे. वही खाली पडली, ठिकाण दाखवत आहे, परत स्थळ खाली पडली. ओके, हे काय आहेत? हे स्थिती दर्शक आहेत किंवा स्थान दर्शक आहेत किंवा स्थळ दर्शक आहेत. जी क्रिया विशेषण क्रियेचे स्थळ दर्शवितात त्यांना स्थिती दर्शक, स्थान दर्शक किंवा स्थळ दर्शक क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात. जसं की इथं बघा, इथे, येथे, इकडे, तेथे, तिकडे, जेथे, तेथे, जिकडे, कोठे, कुणीकडे, खाली, वर, मध्ये, आत, बाहेर, मागे, पुढे, अलीकडे, पलीकडे, समोर, सभोवताल, चोहीकडे, सर्वत्र, आसपास, सानिध्य, नजीक, समीप, खालती, भोवताली, सभोवताली, सभोवती, हे सगळे काय ते? हे स्थिती दर्शकचे उदाहरण आहेत. हे शब्द आले तर सहसा ते काय असणार आहे? सहसा म्हणताय मी स्थिती दर्शक असणार आहे. ओके, पुढे बघा, गती दर्शक. गती म्हणजे काय? एका ठिकाण, गती कधी प्राप्त होते? एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, बरोबर का? गती झाली ना की आपण भंडाऱ्यातून नागपूरला गेले, बरोबर, एका ठिकाण पोलीस हेडक्वार्टर मधून घरी गेले, बरोबर. हे काय असणार आहे? गती दर्शक किंवा गत्यांतरंभ दर्शक. स्थिती दर्शक क्रिया विशेषणापासून, म्हणजे स्थिती म्हणजे अगोदरची स्थिती, ऊन प्रत्यय किंवा ऊन कुणाचं प्रत्यय? पंचमीच. कशाचं आहे ते? पंचमीच. स्थिती दर्शक क्रिया विशेषणामधून ऊन प्रत्यय किंवा पासून हा शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्ययाबद्दल बोललो होतो, हा शब्दयोगी अव्यय जोडून जे अविकारी शब्द तयार होतात. कोणते शब्द? अविकारी शब्द तयार होतात त्यांना काय म्हणायचं? गती दर्शक क्रिया विशेषण अव्यय. बघा, गती म्हणजे एका ठिकाणी दुसरे जात आहे. इथं साप आहे, इथं एक आहे, साप इकडून गेला, समजलं का? गती प्राप्त झाली ना, बरोबर. चेंडू वरून पडला, खाली पडला, बरोबर, वरून पडला. पुढून शामराव आले, येत आहे, इथं गती प्राप्त होत आहे ना, बरोबर. तो दुरून आला, कुठून तर आलाय, खूप लांबून आलाय तो, बरोबर. जयराम लांब पायी जातो, जातो म्हणजे लांब अंतरावरती जात आहे तो, लांब पायी जातो म्हणजे त्याचा पाय लांब होत नाही आहे, तो जात आहे तिकडे, बरोबर. इकडून तिकडून, लांब दूर, लांबून दूर, हे सगळे काय ते उदाहरण वाचून घ्या तुम्ही आता. हे काय ते सगळे कशाचे उदाहरण आहे? ते गती दर्शकचे, समज झाले? हे सगळे उदाहरण. काल वाचक आणि स्थळ वाचक मध्ये काय फरक असणार आहे? मी तुला विचारले तेव्हा तू म्हणालास पुढे सांगेन. काल वाचक, मी तुला विचारले तेव्हा तू काय म्हटलास? पुढे सांगेन. केव्हा सांगेन? पुढे सांगेन. स्थळ काल वाचक आहे, मी काल विचारला, मी विचारला प्रश्न. इथं काय स्थळ देत? मागे डोंगर आहे, पुढे नदी आहे, बरोबर. मागे डोंगर आहे, स्थळ दाखवत आहे. मागे डोंगर आहे, पुढे नदी आहे, पुढच्या ठिकाणी नदी आहे, मागच्या ठिकाणी डोंगर आहे. समज आले का तुम्हाला एक गोष्ट? इथे बघा, कालवाचक, अलीकडे तुमची गाठ भेट झाली नाही. अलीकडे कधी होत नाही आहे? अलीकडे होत नाही आहे, बरोबर. प्रश्न विचारत आहे कधी, केव्हा? इथे बघा, स्थळ वाचक, शेत जमीन रस्त्याच्या, शेत जमीन रस्त्याच्या अलीकडे आहे, स्थळ आलं अलीकडे आहे, बरोबर. हे अशा पद्धतीने. आता पुढचं बघायचं आपल्याला, रीतिवाचक क्रिया विशेषण.
रीत, जी क्रिया विशेषणे क्रियेची काय सांगतात, रीत सांगतात. म्हणजे क्रिया कशी घडते, काय सांगतात, क्रिया कशी घडते याबद्दल अधिक माहिती सांगतात. त्यांना काय म्हणायचं, रीतिवाचक क्रिया विशेषण. क्रियेची रीती, पद्धती किंवा गुण असा अर्थ ही क्रिया विशेषण व्यक्त करतात. क्रियापदाला क्रिया कशी घडते, बरोबर, क्रियापदाला क्रिया कशी घडते असा प्रश्न विचारला असता रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय मिळते. कसा प्रश्न विचारणार आहे, इथं प्रश्न विचारायचा. कसा, क्रिया कशी घडली. समज आले का तुम्हाला. असा जेव्हा प्रश्न तुमच्या तोंडातून येणार आहे तर ते काय असणार आहे, रीतिवाचक क्रिया. पण प्रश्न कसा विचारणार आपण बघा. अगोदर आपण एकाने कालवाचकला प्रश्न विचारला होता, केव्हा. आपला डायरेक्ट होता ना, ही गोष्ट घडली तर आपण म्हणतो केव्हा, परवा. केव्हा विचारलो, स्थळवाचक असेल तर आपण विचारणार कोठे, एक ठिकाण कळणार आहे. आता रीतिवाचक आहे, काय विचारणार आपण, कशी. क्रियापदाला कशी, क्रिया कशी घडते विचारणे. भजन करा सावकाश, कसे करा, म्हणजे गोंगाट करू नका, बरोबर, सावकाश पद्धतीने भजन करा. मी झटपट सांगतो तू पटपट लिहून घे, कसं, मी झटपट सांगतो तू पटपट लिहून घे, कसे, पटपट, बरोबर का. खरोखर कमाल झाली, कशी, खरोखर. श्याम आईचे काम निश्चित करेल, कशी, निश्चित करेल. प्रश्न तयार होत आहेत का नाही, प्रश्न असे तयार होण्यात कसे, समज आले का, कशी, केव्हा, कुठे, हे असे प्रश्न तयार होतात. पण केव्हा विचारलं तर ते कालवाचक क्रिया विशेषण अव्यय, कोठे विचारलं तर ते काय स्थळवाचक क्रिया विशेषण अव्यय, आणि कशी विचारलं तर ते रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. समजलं का तुम्हाला एक गोष्ट. डिपेंड हा प्रश्न कसा विचारता आपण. ओके. त्याने गाडी फिरवली, कशी, इथं दिलं नाहीये पण त्याने गाडी फिरवली ना, कशी तरी आपल्याला सांगायचं आपल्याला. आता त्याने अशी गाडी फिरवली, त्याने अशी गाडी फिरवली, बरोबर, त्याने अशी गाडी फिरवली, किंवा पापाच्या परीसारखी गाडी फिरवली. जरा मोठ्याने बोल, कसे, मोठ्याने. तो बरोबर चालतो, कसा, त्याने गोळी घटकन गेली, कशी. एक प्रश्न विचारता आपण, प्रश्न विचार आपण कसे, कसे प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळणार आहे तर ते कोणतं असणार आहे, झालं. ओके. बाकीचे प्रश्न तुम्ही विचारत बसा. आता बंडूने हातातला चेंडू पटकन लपवला, कसा, पटकन. रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय प्रकार दर्शक आहेत. आपण त्याचे उदाहरण इथं बघणार आता. फक्त एक लक्षात ठेवा, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत. एक नंबरचा प्रकार आहे प्रकार दर्शक. कोणता प्रकार आहे, प्रकार. असे कसे घडले, तो मुद्दाम वागतो, ती जलद वाचते, तो हळूहळू चालतो, काही प्रकार पडत येते. असे कसे घडले, तो मुद्दाम वागतो, राम उगीच रडतो, बाबाने मोफत पुस्तके वाटली, व्यर्थ गेला तुका, त्याने फुकट मार खाला. हे सगळे काय बघा, असे असा, कसे कसा, तसे तसा, तशी, जसे जसा, उगीच, व्यर्थ, मुद्दाम, येवी जेवी तेवी, हळू सावकाश, जलद, मोफत, फुकट, सहज, कसे तरी, वेगात, ऐटीत, आपोआप, दाटून, बरोबर. हे सगळे काय ते प्रकारदर्शक उदाहरण आहेत. असे तसे कसे जसे लिंग वचनानुसार काय होतात, बदलतात. तू असा कसा आलास, तू अशी कशी आलीस, बरोबर. मुलगा आला, तू असा कसा आलास, मुला बोलतो आपण, तेच मुलीला विचारलं तू अशी कशी आलीस, कसं बदलणार ते, असे तसे कसे जसे कशानुसार बदलणार तर लिंग वचनानुसार. बदलणं कसं कळालं का, आपण मुलाला विचारता म्हणतो तू असा कसा भिजत आलास बरं, म्हणतो का नाही. आणि तेच मुलीला विचारतं तू अशी कशी भिजत आलीस बरं. अशी कशी मुलीसाठी वापरतो, असा कसा मुलासाठी वापरतो. समजलं. कशानुसार बदलणार आहे म्हणते, लिंग वचनानुसार. अनुकरण, दोन्ही अनुकरण दर्शक किंवा नादानुवाचक. अनुकरणचा साधा सोपा आपल्या भाषेमध्ये अर्थ लक्षात ठेवायचा. अनुकरण म्हणजे असं वाटतं आपल्याला की त्याचा काहीतरी एक आवाज येत आहे, किंवा त्याच्यातून एखादी अशी काहीतरी एक आपल्याला भावना निर्माण होते की त्याचा काहीतरी आवाज होणार आहे, किंवा आवाजासारखं काहीतरी असणार आहे, ते अनुकरण दर्शक असतं. बघा जसं की अनुकरण दर्शक, ध्वनी अनुकरण दर्शक किंवा नादानुवाचक. दादोबा पांडुरंग तरखडकरांनी रीतिवाचक क्रिया विशेषणाचे अनुकरण वाचक क्रिया विशेषण असा प्रकार मांडलाय. म्हणजे कोण मांडले हो, हे महत्वाचं आहे. कोण मांडले, दादोबा पांडुरंग तरखडकर. बघा तो झटकन गेला, आवाज आल्यासारखं झटकन, बरोबर का. बघा जया पटपट चालते, आवाज आल्यासारखं आहे, थोडस पटपट पटपट चालते, बरोबर. छडी लागे छम छम, त्याने बदाबद मार खाला, आवाज आला बाद बाद बाद, बरोबर. रामने धाडकन उडी मारली, आवाज आला धाडकन धडकन, बरोबर. धडकन नाही धाडकन, धडकन तो आपला.
झटकन, पटकन, पटपट, टप टप, गटा गटा, चमचम, छमछम, बदाबद, धडाधड, धडधड, धडकन, पटापट, चटपट, लटपट, भरभर, गटगट, लिपटिप, कडकड. बघा ह्याच्यातून काय होत आहे, एक काहीतरी आवाज आल्यासारखं, अनुकरण असं होत आहे, आवाज आल्यासारखं होत आहे. आवाज आल्यासारखं वाटतंय का नाही, तर ते काय असतं, अनुकरण दर्शक. कधी कधी एखाद्या शब्दाची द्विरुक्ती साधून क्रिया विशेषण साधले जातं. द्विरुक्ती म्हणजे डबल, परत एकदा, बरोबर. आणि पुढचं बघा कोणतं आहे ते, निश्चयार्थक दर्शक. मी झोपतो तू निश्चित राहा, म्हणजे असं की मी आहे बाबा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात, बरोबर. म्हणजे मी आहे, तू घाबरू नकोस, तू निश्चित राहा. तुम्ही अभ्यास करा, आम्ही आहे, तुम्हाला लावण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणारच आहे. ही जे निश्चितता किंवा एक असं समजा की एक पाठीवरचा आधार वगैरे समजले, ते निश्चित जाते. बघा मी झोपतो तू निश्चित राहा. ओके, त्याने मला निक्षून सांगितले, तू निसंशय ये, कुठलेही मनामध्ये संशय घेऊ नको, डायरेक्ट ये तू, बरोबर. नंतर मी उद्या नक्की येतो, परत निश्चित आहे, नक्की सांगत आहे त्यानं, बरोबर का. तू खुशाल जा म्हणजे तू घाबरू नको, तू कसला विचार करू नको, तू डोक्यामध्ये काही विचार आणू पण नको, तू खुशाल जा. निश्चितता आली, समजलं का तुम्हाला. ओके, खचित, खरोखर, निश्चित, नक्की, निखालस, निसंशय, निक्षुण आणि खुशाल, हे काय तर निश्चयदर्शकचे, निश्चयार्थक दर्शकाचे उदाहरण आहेत. पुढचा कोणता क्रियाविशेषणाचा प्रकार, क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार, संख्यावाचक किंवा, बघा हे शब्द बघा, परिमाण आहे. दोन शब्द असतात, एक असतं परिणाम आणि एक असतं परिमाण. ह्याच्या दोन्हीमध्ये फरक आहे. परिणाम म्हणजे एखादी गोष्ट घडली, त्या गोष्टीच्या नंतर जो काय आपल्याला दिसतो तो परिणाम असतो. मुलं सातत्यानं 2 वर्षे अभ्यास केला आणि त्याच्यानंतर परिणाम असा झाला की ते 2 वर्षानंतर PSI झाले. परिणाम दिसायला लागला का. मुलं सातत्यानं 1.5 वर्ष अभ्यास करत होते, ग्राउंड बी करत होते, त्याचा परिणाम असा झाला की ते आज पोलीस आहेत. परिणाम आहे का नाही. म्हणजे एखादी गोष्ट केल्याच्या नंतर त्याच्यानंतर जी गोष्ट दिसते तो त्या परिणाम असतो. परिमाण म्हणजे काय माहिती का, मोजणे, काउंट करणे, जसं आपण युनिट वगैरे म्हणतो तर ते परिमाण असतात, परिमाण असतात ते. परिणाम एखाद्या गोष्टीच्या नंतर दिसणारी गोष्ट, ही गोष्ट केलं तर परिणाम दिसतो ते परिणाम. आणि परिमाण म्हणजे संख्यावाचक असेल, युनिट मोजलं जातं त्याच्यामध्ये. ओके, मोजणारे. जी क्रिया विशेषणे क्रियेच्या संख्येविषयी किंवा परिमाण माहिती सांगतात त्यांना काय म्हणायचं, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रिया विशेषण. क्रियापदाला किती हा प्रश्न विचारला असता संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रिया विशेषण म्हणतात. कोणता प्रश्न विचारला असता, हा प्रश्न इथं महत्वाचा आहे. कोणत्यासाठी, संख्यावाचक साठी. प्रश्न कोणता आहे, किती. वृद्धांनी कमी खावे, जास्त जगावे. म्हणजेच वृद्ध लोकांनी कमी खावे, जास्त जगावे. किती खावे, कमी खावे. समज झाले का. प्रश्न तयार झाला का नाही, प्रश्न का तयार झाला, बरोबर का. आपण आता माझे थोडे ऐका, किती, थोडे. प्रश्न तयार झाला का नाही. सौंदर्याची खाण पहिल्यांदाच आम्ही पाहिली, बरोबर. सौंदर्याची खाण येतं, खाण आहे बरं. खाण म्हणजे काय माहिती का, भलं मोठं सौंदर्य आहे. असं समजा खाण असते बघा कुठली पण, जिथं आपण उत्खनन करतो तिथून सगळ्या गोष्टी मिळतात. कोळशाची खाण असते, बरोबर. जिथं सगळ्या गोष्टी आहेत, इथं सौंदर्याची खाण आहे. किती जर प्रश्न विचारला, खाण आहे म्हणजे भलं मोठं, भरपूर, बरोबर का. नंतर या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. सगळ्यांनीच या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. किती प्रेम करावे, शतदा. समजले का. त्याने मान किंचित हलविली, किती, काल पाऊस खूप पडला, किती, खूप पडला. जरा सरकून बस, म्हणजे अगोदर चिपकून बसलेली आहेस, थोडस तिकडे सरक, बरोबर. जरा सरकून बस, बरोबर. मी मोजके बोलते, ओके. मी त्याच्याकडे बरेचदा जातो, किती, बरेचदा. समजलं का तुम्हाला. संख्यावाचकचे प्रकार आहेत, प्रकर्षवाचक, श्रेणीवाचक, अपकर्षवाचक, आधिक्यवाचक आणि पूर्ततावाचक. पर्याप्तीवाचक त्यालाच काय म्हणतात,
नित्य परिमाणदर्शक किंवा त्यालाच काय म्हणतात पूर्ततादर्शक. जेवताना त्यांनी बेताचे वाढले. बेताचे म्हणजे बऱ्यापैकी, बरोबर, तेवढेच जेवढे लागते, बरोबर. तो पुरेसा अभ्यास करतो. किती? पुरेसा. कोणत्या इथे आहे? पर्याप्तवाचक किंवा मित परिमाणदर्शक. शिक्षक बोलताना वाजवी बोलतात. तो भरपूर पाणी पितो. किती? आधीने पूर्ण. किती सांगितली? जेवढी होती तेवढी सर्व सांगितली. ओके. संपूर्ण, सगळे, पुरे, पुरेसे, भरपूर, बरोबर, बेताचे, यथास्थित, मापक, वाजवी, पूर्णपणे, बेतवार. बस हे कशाचे प्रकार आहे? शब्द आहे. अपग्रशवाचक, अल्पत्वदर्शक किंवा अल्पवाचक. अल्प म्हणजे बघा इथे शब्द बघा. अल्प म्हणजे काय होते रे? अल्प म्हणजे काय? कमी, थोडेसे, बरोबर, खूप कमी, असं पद्धतीनं. तो अल्पशा आजारानं मेला किंवा मेला. तो अल्पशा आजारानं गेला म्हणजे काय? तो जो गेला त्याला खूप मोठा, तो जाण्याचा आजार नव्हता की खूप मोठा आजार होता असं नाही. त्याला एक आजार झाला आणि त्या छोट्याशा आजारानंच काय झाला? तो गेला. अल्पशा, अल्पवाचक असणार होते. तो क्वचित अभ्यास करतो. क्वचित म्हणजे कधी कधी होतं, बरोबर, कमी प्रमाणामध्ये होतं. तो क्वचित अभ्यास करतो म्हणजे कमी प्रमाणामध्ये किंवा कधी कधी अभ्यास करतो. मला किंचित लाडू दे, थोडेसे, भले मोठे नको देऊ, तू जरा थोडे थोडे खा. किती खायचे आहे? अल्प आहे, बरोबर. अरे जरा तब्येत सांभाळ. जरा म्हणजे खूप मोठी सांभाळ असं नाही, जरा थोडंसं लक्ष दे तब्येतीकडे. समजलंय का? ते काय असतात? अल्पवाचक किंवा अपकर्षवाचक. प्रकर्षवाचक काय असतं? अत्यंत, अगदी, बिलकुल, सर्वथा, साप, मुळीच, उत्तम वगैरे. राम बिलकुल व्यायाम करत नाही. प्रकर्षवाचक आहे की तो काहीच करत नाही आहे. राम मुळीच तेलकट खात नाही, तो काहीच खात नाही आहे, बरोबर. तो अगदी खोटे बोलतो. अगदी म्हणजे काय? इथं आहे शब्द. अगदी म्हणजे काय? असं वाटतं की या 100%च तो खोटे बोलत आहे, बरोबर. मी तिला साफ नकार दिला, नको बाई. ओके, ठीक आहे. अधिक्यवाचक. अधिक्य म्हणजे काय? अधिक्य एखाद्या गोष्टीवरती जास्त, बरोबर. अधिक्य. तो फार वेळ आला, तो जातच नव्हता. तो आला, तो इथंच थांबलाय. मनातून वाटतं की तू जा, पण तो जात नाही आहे. पण हाकलून देण्याची क्षमता नाही आपल्यामध्ये. त्याला हाकलून दिलं तो नंतर येणार नाही आहे, बरोबर. तो फार वेळ म्हणजे अधिक्य म्हणजे काय माहिती आहे का? अशी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये, जास्तीत जास्त. ओके. राम मीटिंग मध्ये अधिक बोलतो, बरोबर. जेवढं बोलायला पाहिजे होतं तेवढं बोलत नाही. तो भलं मोठं बोलतो की असं झालं सर, तसं झालं सर, हे झालं सर, आणि त्याच्यानंतर असं झालं सर. असं करत करत गोविंद पुष्कळ बोलला. गोविंद काय बोलला? बोलायचं केवढं होतं? छोटस. गोविंद काय बोलताय? पुष्कळ, बरोबर. ह्याला काय म्हणतात? अधिक्यवाचक. जया जास्त हसली. थोडस हसायचं होतं, बरोबर. तिला सुरू केला आपला. अति, अतिशय, अधिक, फार, पुष्कळ, बहुत, बहुधा, पुष्कळ. काय ते अधिक्यवाचक आहेत म्हणजे जास्त प्रमाणामध्ये. श्रेणीवाचक. श्रेणी कळते ना तुम्हाला? श्रेणी म्हणजे काय माहिती आहे का? सातत्याने, म्हणजे त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 श्रेणी आहेत ना या, बरोबर. श्रेणी म्हणजे त्याच्यानंतर येणारी गोष्ट, त्याच्यानंतर येणारी गोष्ट. श्रेणीवाचक. बघा, गायी हळूहळू चरतात, सावकाश सावकाश, श्रेणीवाचक आहे ना ते. ओके. मुंग्या क्रमाने आल्या, श्रेणीवाचक. एका पाठीमागे एक मुंग्या येतात, बरोबर. आज सरांनी क्रमशः मुद्दे मांडले. अगोदर एक मुद्दा मांडला, त्याच्यानंतर एक मुद्दा मांडला, त्याच्यानंतर एक मुद्दा मांडला, त्याच्यानंतर एक महत्वपूर्ण मुद्दा मांडला. समजले का? क्रमशः गोष्टी श्रेणीवाचक येतात, सातत्याने पुढे पुढे येणारे. ती दिवसेंदिवस अभ्यास करते. म्हणजे तिच्या अभ्यासामध्ये पहिल्या दिवशी 2 तास अभ्यास केली, दुसऱ्या दिवशी परत 2.5 तास अभ्यास केली, 3 तास केले, 4 तास केले, नंतर आता तिची कॅपॅसिटी झाली की 6 तास अभ्यास करताय. दिवसेंदिवस अभ्यास करतच आहे ती. समजले का? हळू, अंशतः, क्रमवार, क्रमाने, हे श्रेणीवाचक आहेत, बरोबर. हा प्रकार कोणी मांडला होता? मोरो केशव दामले सरांनी. एक अक्षरी क्रिया विशेषण अव्यय. एक अक्षरी क्रिया विशेषण जेव्हा वाक्यात एक अक्षरी क्रिया विशेषणाचा बोध होतो. कोणत्या अक्षरी? एक अक्षरी क्रिया विशेषण बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणायचं? एक अक्षरी क्रिया विशेषण अव्यय. एक अक्षरी क्रिया विशेषण अव्यय प्रश्नार्थक आणि नकारार्थक अशा प्रकारचे असणार होतं. कोणते? एक अक्षरी. कसं असणार आहे? एक प्रश्नार्थक आणि दुसरं काय असणार आहे? नकारार्थक. त्यालाच म्हणायचं निषेधार्थक.
प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषण वाक्यातील क्रियापदाला प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. कुणाला? जी क्रियाविशेषण वाक्यातील कोणाला प्रश्न विचारतात? क्रियापदाला प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं? प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय. तुम्ही मला घरी न्याल ना? प्रश्न विचारत आहे. ओके, तुम्ही आमच्याकडे याल का? प्रश्न विचारत ना, क्रियापदाला प्रश्न विचारत आहे, याल का? बरोबर. हे क्रियापदाला प्रश्न विचारणे म्हणजे काय? प्रश्नार्थ क्रियाविशेषण. राम मला जेवायला नेसील का? बरोबर. प्रिये मला विसरणार नाही ना? नाही. तू हा आंबा खाशील का? बरोबर. मला कार्यक्रमाला न्याल का? हे प्रत्येक क्रियापदाला प्रश्न विचारताय. क्रियापदाला न्याल का? बरोबर. न्याल ना, याल का, नेसील का, बरोबर, विसरणार नाही ना, हे सगळं काय तर क्रियापदाला प्रश्न विचारता येतं. मग ते काय असतात? मग प्रश्नार्थ क्रियाविशेषण. कोणी माझ्याकडे कोडे उकले, कोणी माझे कोडे उकलेल का? बरोबर. हे असे. निषेधार्थक म्हणजे काय? निषेध कधी करतो आपण? एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आहे किंवा आपण त्या गोष्टी आपल्याला वाटतं की तिथे गोष्ट चुकत आहे, ती हे चुकीच्या पद्धतीने वागत आहे, आपण त्याचा निषेध करतो. बरोबर. निषेधार्थक. जी क्रियाविशेषणे वाक्यातील क्रियापदांना नकार किंवा निषेध दाखवितात त्यांना काय म्हणायचं? निषेधार्थक किंवा नकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय. कोणतं? नकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय. कुठे गेलास तू न बोलता न सांगता? इथं बघा, हे सगळं तू न बोलता न सांगता. निषेधार्थ न बरोबर. निषेधार्थक. बस न थांबता गेली. नकारदर्शक असलं तर काय नाही की ती थांबायला पाहिजे होती पण थांबली का? ती बस न थांबता गेली. तो न चुकता येतो. तो चुकत म्हणजे तो नेहमीच येतो. तो न चुकता येतो. तो समजले का तुम्हाला एक गोष्ट? तो तोंड उघडेल तर ना, म्हणजे अजून शक्यता आहे ती. मी न विसरता येईल. तो जाईल तर ना, असं म्हणजे हे असं ना वगैरे आलं तर ते काय असणार आहे? नकारदर्शक किंवा निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असणार आहे, जिथं शक्यता नकारार्थी स्वरूपाची असते. बरोबर का? समजली ही गोष्ट? ओके, पुढे बघा. माझा निरोप. न मागे तयाची रमा होय दासी. न मागे तयाची न आलं इथं. बरोबर. स्वरूप मूलक क्रियाविशेषण अव्यय काय असतात? एक सिद्ध असतं, एक स्थानिक क्रियाविशेषण, एक साधित. किती बघा, स्वरूप मूलक क्रियाविशेषणाचा अव्यय प्रकार कसे येतं? सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषणे समयभू बद्दल बोललो आपण. समयभू म्हणजे समजा मूळ, स्वतः तयार झालेले आहेत, कोणाची गरज लागलेली नाही. समयभू. जी क्रियाविशेषणे समयभू असतात म्हणजे ते मूळचे असतात त्यांना काय म्हणायचं? सिद्ध क्रियाविशेषण असे म्हणायचं. समयभू. तू लवकर आला. पुढे रस्ता खराब आहे. बरोबर. परवा. हे समयभू क्रियाविशेषण काय ते? तू, पुढे, परवा वगैरे. त्याला प्रत्येक लागत आहे का? किंवा लिंगानुसार वगैरे म्हणजे हे होणार आहे का? प्रत्यय लागत नाही. सिद्ध म्हणजे काय? मूळ आहे इथं, बिना प्रत्ययाच्या इथं, म्हणजे प्रत्यय लागलेला नाही. प्रत्यय लागला तर मग साधित होतात ते. प्रत्यय लागला तर काय होतं? साधित होतात ते. बघा, तू, पुढे, परवा, माझे, मी, जेथे, मी. बरोबर. हे सगळं काय इथं? सिद्ध आहे ते. तू लवकर आला, पुढे रस्ता खराब आहे, परवा शाळा आहे, माझे काम लवकर आटोपले. समज आले? सिद्ध म्हणजे काय कळलं तुम्हाला? सिद्ध क्रियाविशेषण म्हणजे जे काय असतात क्रियाविशेषण? समयभू असतात. साधित क्रियाविशेषण काय असतात? साधितचा अर्थ अगोदर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग साधित म्हणजे काय? प्रत्यय लागल्यानंतर जो शब्द तयार होणार आहे. मूळ शब्द जो असतो त्याला प्रत्यय लागला नंतर काय होणार आहे? मग साधित. आता साधित क्रियाविशेषण अव्यय काय बघा. जी क्रियाविशेषण नामे, सर्वनाम, विशेषण, धातू, अव्यय अशा वेगवेगळ्या जातीपासून तयार होतात. जीच क्रियाविशेषण नामे, सर्वनाम, विशेषण, धातू व अव्यय असे वेगवेगळ्या जातीपासून तयार होतात त्यांना काय म्हणायचं? साधित क्रियाविशेषण. ते फूल रात्री उमलले. बरोबर का? संप झाला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. संप झाला त्यामुळे काय झालं? जनजीवन विस्कळीत झाले. सुभाष मोठ्याने बोलतो. मोठ्याने बोलतो. बरोबर का? तो पळत पळ मूळ आहे. बरोबर. वरून वर मूळ आहे. समजलंय का? मूळ आहे. मूळ शब्दाला काय लागलं? प्रत्यय लागलं. काय होणार आहे ते? साधित होणार आहे. आणि काय ते? साधित क्रियाविशेषण अव्यय. साधित क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार कसे येतात? एक नाम साधित आहे,
एक धातू साधित आहे, एक सर्वनाम साधित आहे, एक अव्यय साधित आहे, एक विशेषण साधित आहे. बघा मी एका वाक्यात तुम्हाला इथं समजून सांगतो, पुढे सांगणार नाही आता. बघा नाम साधित, नामाला प्रत्यय लागले असतील तर, बरोबर, नामाला प्रत्यय लागले असेल. धातू साधित, धातूला प्रत्यय लागले असेल तर. सर्वनाम साधित, सर्वनामाला, अव्ययाला, नंतर विशेषणाला, नंतर समास गठित, समासातला प्रकार टॉपिक बघायचा, समास राहिला आहे. प्रत्यय साधित, बरोबर, प्रत्ययाला ते अशा पद्धतीने लागले असेल ते काय, ते साधित विशेषणाचे प्रकार आहेत. समजले तुम्हाला एक गोष्ट? ओके. आता ते आपण परत परत बघितलेलं, ते आपल्याला त्याला परत परत बघण्यात काही अर्थ नाही आहे, कारण की आपण काल बघितलंय नाम साधित. पण तुम्हाला काय करायचं आहे, एक लक्षात ठेवायचं आहे, नाम साधित म्हटलं तर नामाला, सर्वनाम साधित म्हटलं तर सर्वनामाला, विशेषण साधित म्हटलं तर विशेषणाला. समजले का? साधित त्यांना प्रत्यय लागणे, आणि साधित शब्दाचा अर्थ होतोय प्रत्यय लागून तयार झालेले. सिद्धचा अर्थ होते मूळ शब्द, स्वयंभू सिद्धचा. समजलं? त्याच्यावरून काय तुम्हाला हे कव्हर करून टाकायचंय. ओके. उद्याचा टॉपिक करणार आपण कोणता? शब्दयोगी अव्यय. धन्यवाद. Yeah.